आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गणपतीचा जय जयकार. गणपतीचा जय जयकार. मोरया मोरया. आई तू अशी का वागतेस माझ्यासोबत? माझ्या आयुष्याचे सगळे निर्णय तर तूच घेणार आहेस का जबरदस्ती करतेस? बाप्पा तू सांग आता मी काय करू? वेद आणि मिताली माझी वाट बघत असतील. मला त्यांना फोन केला पाहिजे. असा फोन इथेच ठेवलेला मी. म्हणजे मी कोणाशी बोलू नये म्हणून आई फोन पण घेऊन गेली. काय करू? कसे बाहेर पडू? प्लीज खिडकी उघडा ना प्लीज. कोणी आहे का? कोणी आहे का? काय करू? बाहेर कशी पडू? मागचा दरवाजा. त्या दुष्ट बाबारावची साथ देऊन मला बांधून ठेवलंस. नाना वेदला माझी गरज आहे. सोड मला. तुला जाऊ देऊ? हा अगं त्या बाबारावच्या आयुष्याची राख रांगोळी करशील तू. आणि तुला जर सोडलं तर तो बाबाराव मला नाही सोडणार. अगं किती प्रयत्नानंतर तू माझ्या तावडीत सापडलीयस. आता तुझी सुटका नाही. अतृप्त आहेस तू. आता अशीच तळमळत राहा. कितीही प्रयत्न कर. या यंत्रात कैद राहशील तू. जिंकलो जिंकलो मी जिंकलो. जिंकलो मी. जिंकलो जिंकलो मी. जिथे रावण जन्माला येतो तिथे श्रीराम पण जन्माला येतात. दुष्ट माणसा आता तुझी गाठ माझ्याशी. आता मी तुला सोडत नसते आणि तुझ्या बाबारावला पण नाही. दिसतंय ना आता मी मुक्त झाली. बाबाराव खुताच्या पैशाला बळी पडलास तू. पैशा पुढे तुला एका आईची अगतिकता समजली नाही. तुला किती विनवण्या करत होते मी.
वेदला माझी गरज आहे, त्याला माझ्या मदतीची गरज आहे, मला जाऊ दे. पण नाही, तुला मला या यंत्रात अडकवायचं होतं ना. आता तुझ्या दुष्कर्माचे परिणाम भोग. ये गोदा, काय करतेस? सोड सोड मला. माझ्या अगतिकतेवर हसत होतास ना तू नाना. आता अख्खं जग तुझ्यावर हसेल. नाही नाही, अशक्य नाही. माझ्या विद्येपेक्षा तुझी शक्ती मोठी नाही होऊ शकत. सोड सोड मला, सोड. तुझा हाच गर्व जीव घेणार आहे तुझा एक दिवस. एका आई समोर तुझा निभावला गेलं असं वाटलं तुला? एका स्त्रीच्या पोटी जन्म घेऊन स्त्रीची विटंबना करतोस, तिच्या आत्म्याला दुखावतोस. आता भोग तुझ्या कर्माची फळं. सोड सोड म्हणतोय ना. सोड. सोड गोदा, सोड म्हणतोय ना. मी या त्रासाची परतफेड करेन नाना. अख्ख्या जगासमोर तुला नाचावं लागणार माझ्या तालावर. कळू दे ना तुझ्या बाबरावला आणि अख्ख्या जगाला माझी ताकद काय ते. माझ्या समोर नाचत होतास ना आता. आता अख्खं गाव तुझा हा नाच बघेल. सोड सोड. सोड मला. सोड सोड. गोदा, काय करते? सत्यवान, काय लक्ष कुठे तुझं? कामाला लाग. का लवकर. कसला आनंद होतोय बाबांना. माझी कोंडी केली याचा. पण का ते इतक्या टोकाची भूमिका का घेत आहेत? आयुष्य तुझं असलं तरी निर्णय माझेच असतील वेद. मी कोणाच्या मतांनी चालू शकत नाही. माझ्या मर्जीप्रमाणे मी माणसं चालवतो. तू कितीही आटापिटा केलास तरी तुझी आणि नलिनीची भेट होणार नाही.
मी ती होऊ देणार नाही. काय हो, मगापासून मी बघते तुमचं लक्ष नाहीये मिरवणुकीत. आहे ना. अगं आई दिसत नाही ग कुठं. आई कुठे गेली? अहो, शास्त्राप्रमाणे आज घर बंद ठेवता येत नाही ना, म्हणून त्या घरीच थांबल्यात. बर. मिताली नक्की घरीच असेल ना हो? नाही म्हणजे ती बाहेर पडायला नको ना. एक मिनिट, मी फोन करतो मुकुंदरावांना. हा मुकुंदराव, काय नाही, सहज फोन केला. म्हटलं मिताली घरीच आहे ना? बर ठीक आहे, ठेवतो. हाय घरी. थँक्स, मला आठवण करून दिलीस तू. आता आकाश पाताळ एक झालं ना, तरी मी वेद आणि नलीची भेट होऊ देणार नाही. त्यांचा हेतू साध्य होऊ देणार नाही. प्रमिला, वेदवर लक्ष ठेव. मी नलीचं काय करायचं ते बघतो. चल. आता कशी मिरवणुकीला खरी मजा येईल. बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक निघते की नलीची धिंड निघते हेच बघते. आईने हे दारू पण बंद केलंय. आईने प्लॅनिंग करून मला कोंडून ठेवलंय. म्हणजे तिचा एवढा पण विश्वास नाहीये माझ्यावर. काय करू मी? कशी जाऊ बाहेर? पण बरोबर जागी थांबलोय ना? जागा बरोबर आहे. इथूनच येणार ते गाव. म्हणजे खरं तर घाटावर जायची वाट वेगळी आहे, पण गावड्यांचा गणपती इथूनच जाणार. की गावड्यांचा गणपती आला की मी त्या नलीला बोलवून येतो. बर. हा, तो मोका साधून लगेच पोत टाक. मी फक्त मुलगी दाखवा, बाकीचा आमच्यावर सोडा. मी बघतो काय करायचं ते. आली आली. हाच आहे गणपती गावड्यांचा. दाखवा ना मुलगी. कुणावर पत्र टाकू? थांब रे. थांब 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 थांब. बाबांना बोलव ना. काय? बाबांना बोलव ना. त्याला झालायस का? ते नसतं कोण डोक्यात आणू नकोस तू. अरे मिरवणूक तर आहे, बोलव ना तू. जा बोलव तुझा. कुठे? बाबा चला. अरे नको रे. अहो चला. अरे बाबा तुम्ही जावा ना. अहो चला तुम्ही काय नाही. अरे चला. काय रे? या. मजा येईल. या.
झालं नानांना असं का वेड्यासारखं नाचतायत? ते तुझे बाबा बघतील. हीच संधी आहे, तू निसटत इथून. पण बाप्पा, शंकर भाऊजींकडे दे बाप्पाला. मी इथून लवकर. हा बोल, काय झालं सत्यवान? काम झालं का? मालक एक घोळ झालाय. काय झालं? अहो, गावड्यांचा गणपती गेला पण त्यात नलीच नाहीये. काय? हा, ऋषी सरस्वती आणि बाकीचे गावकरी वगैरे गेले पण नेमकी नलीच नाहीये तिथं. अरे मग घरी जाऊन शोधा तिच्या. हे बघ, काहीही झालं तरी नलीला सोडायचं नाही. हे बोल, जा लवकर. ए यार, ते नाना असं काय करतायत? काय वागताय त्याचं भान तरी आहे का त्यांना? कोणीतरी आवरायला हवं. काय भूताबितानी झपटलंय की काय कोणाच ठोक. पण काय झालंय ते बघू नंतर. तू वेद बरोबर काय बोलत होतीस? वेदशी? शंकरच्या हातात गणपती? वेद कुठे आहे? हो, मला काय माहिती, मी इथेच आहे ना तुमच्या बरोबर. गणपती बाप्पा, शंकर मूर्ती. बाप्पा, हेच हवंय मला. असाच रिमोट कंट्रोल कायम माझ्या हातात असू दे. आता टेकडीला जाऊ का मितालीच्या घरी जाऊ तिला घ्यायला? मितालीला फोन का लागत नाही? नली, तिला ट्राय करतो. अरे यार, ऋषी 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 अरे यार, कुणाचेच कसे फोन लागत नाहीये. डिरेक्टली टेकडीवर जातो. पण मी ऋषीला शब्द दिला की मितालीला घेऊन येईन तिकडे. सौदेवीर, मितालीकडे जातो. ही बाई मला आत्ता का दिसते? ही बाई मला दिसते म्हणजे मी कदाचित संकटात असेल. मला तिच्या मागे जायला हवं. आई सगळे दरवाजे बंद करून गेले. मला काही करून वेदला भेटायला गेलंच पाहिजे. ऋषीदादा आणि मितालीला एकत्र आणण्यासाठी मला बाहेर पडलं पाहिजे. मी काय करू?
काय करू ग? हेच घर आहे नलीचं जा. बघतो. आपण दाराला कुलूप आहे. कसं शक्य आहे? बघा. अरे हो, दाराला कुलूप आहे. अरे बाहेर का थांबलाय तुम्ही? आहे का नली आहे का घरात? अहो मालक, दाराला कुलूप आहे. तिथं गावड्यांच्या गणपतीच्या मिरवणुकीला पण नलीला आहे, इथं पण आलो बघतो तो कुलूप आहे. ए बघ बघ काय झालं. ए, काय? अरे हीच आहे ती मुलगी. जा पकडा तिला.